नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता जीवा आणि काव्या यांनी आता ठरवलेलं असतं. यांचं मिशनच आहे की आपण आपल्या पार्टनरला आता पुन्हा एकदा प्रेमात पाडायचं, त्यांना प्रेमाने जिंकायचं. तेव्हा जीवा इथे जीवाची बाजी लावून नंदिनीला आपलं करण्याचा प्रयत्न करतोय. तर इथे काव्यासुद्धा इथे आता संपूर्ण प्रयत्नाने इथे पार्थला मनवण्याचा प्रयत्न करते. दोघेही इथे आपापल्या पार्टनरला जिंकण्याचा, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा एकसुद्धा आता चान्स सोडत नसतात. तेव्हा प्रेक्षकांनो, आता जरा नंदिनी आणि पार्थसुद्धा भाव खात आहेत, पण त्यांनीसुद्धा थोडासा भाव खाल्लाच पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने खूप छान प्लॅनिंग केलेलं असतं. पार्थला मनवण्यासाठी तिने आता एक टेडी ऑर्डर केलेला असतो आणि तो असतो बोका. म्हणजे इथे भोका असतो. ती इथे पार्थला बोका म्हणत असते, देशमुखांचा भोका. आणि म्हणूनच तिने एक भोका ऑर्डर केलेला असतो. तो असतो टेडी. त्याला असा क्यूटसा चष्मा वगैरे घातलेला असतो आणि ती त्याला देशमुखांचा बोका म्हणत असते. ती त्याच्याबरोबर गप्पा मारत असते, पण त्या सगळ्या गोष्टी ह्या पार्थसाठी असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, तो बोका आणल्यानंतर पार्थच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक वेगळंच आता स्माईल आलेलं असतं. पार्थला मनवण्यासाठी काव्याने ह्या बोक्याला आणले हे रम्याला कळलेलं असतं. त्यामुळे रम्या प्रेक्षकांनो इथे आता त्या बोक्याला फाडून टाकते आणि त्याला फाडून टाकत असताना त्या ठिकाणी आलेला असतो पार्थ. आणि पार्थने रंगे हात इथे आता रम्याला पकडलेलं असतं आणि त्याने बघितलेलं असतं की इथे आता काव्याने आणलेला बोका, तो टेडी रम्याने फाडून टाकलेला आहे. तेव्हा ही गोष्ट पार्थला आवडत नाही. तो आता रम्याच्या जोरदार कानाखाली देतो आणि काव्याला तिने त्रास दिलेला असतो म्हणून त्याला भयंकर राग येतो. आताच्या आता ह्या रूममधून निघून जायचं आणि पुन्हा इथे पाऊलसुद्धा ठेवायचं नाही, असं आता पार्थने रम्याला सांगितलेलं असतं. प्रेक्षकांनो, जेव्हा इथे काव्या फ्रेश होऊन आता बाहेर आलेली असते, तेव्हा ती बघते तर काय, तिच्या इथे टेडीचे तुकडे तुकडे झालेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या रडायला लागते. काव्या रडायला लागते आणि जोरात ओरडते, माननी काकू. तेव्हा ही गोष्ट आता पार्थला आवडत नाही की रम्यामुळे काव्या रडते. तेव्हा इथे तोपर्यंत पार्थने काव्यासाठी सेम टू सेम दुसरा टेडी ऑर्डर केलेला असतो आणि तो ऑर्डर केलेला टेडी त्याने खूपच प्रेमाने काव्याला दिलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता काव्याला तो टेडी दिल्यानंतर काव्याच्या चेहऱ्यावरती खूप छान असं गोड स्माईल आलेलं असतं. तेव्हा काव्याला कळतं की पार्थ कितीही रागवला असला तरीसुद्धा तो अजूनही माझी केअर करतो, अजूनही माझ्यावरती प्रेम करतो. आणि अशा पद्धतीने इथे आता काव्याला सरप्राईज देत पुन्हा एकदा इथे पार्थने रम्याला तोंडावरती पाडलेले असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता काव्य आणि जीवा प्रयत्न करतायत. जीवाने सुद्धा ठरवलंय की नंदिनीला आता प्रेमाने जिंकायचं. त्यासाठी त्याने इथे एक रिक्षा आणली आहे. तो रिक्षामध्ये राहणार आहे आणि तिथूनच तो नंदिनीला इम्प्रेस्ड करणार आहे. तर इथे आता जो काही त्या ठिकाणी बबलू आलाय, म्हणजे तिथे सिक्युरिटी गार्ड म्हणून ठेवला आहे, तो सुद्धा इथे गुड्डू आता याच्या जीवाच्याच बाजूने झाला आहे. तेव्हा जीवाने इथे एक आता ब्लॉग तयार केलेला असतो. त्याच्यामध्ये जीवा म्हणत असतो की प्लीज सगळ्यांनी ऐका, मी इथे माझ्या चकाचक बाईला, माझ्या नंदिनीला मी कन्व्हिन्स करायला आलो आहे. तिला मी माझ्या प्रेमाची कबुली कधीच दिलेली आहे आणि आता मी तिला प्रेमाने जिंकायला आलो आहे. तेव्हा इथे जोपर्यंत नंदिनीला मी कन्व्हिन्स करत नाही, तिला माझ्याबरोबर देशमुखांच्या म्हणजे आमच्या घरी घेऊन जात नाही, तोपर्यंत प्लीज तुम्ही सगळेजण माझ्यासाठी प्रार्थना करा आणि मला सपोर्ट करा की माझी नंदिनी मला परत भेटली पाहिजे, माझ्यावरील प्रेम तिने कबूल केलं पाहिजे, असं आता जीवा म्हणत असतो. तो ब्लॉगिंग आता सुरू करतो, ते सुद्धा नंदिनीच्या घराच्या बाहेरूनच. तेव्हा प्रेक्षकांनो, हा आता त्याचा व्हिडिओ, त्याचा हा ब्लॉग सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असतो. सगळेजण बघत असतात की जीवा आपल्या नंदिनीला पटवण्यासाठी किंवा तिला कन्व्हिन्स करण्यासाठी किती प्रयत्न करतोय. देशमुखांच्या घरीसुद्धा पार्थ, त्याचबरोबर पिहू, काव्या, नंदिनी, रम्या सगळे बघत असतात. वसूसुद्धा बघते.
तेव्हा इथे जीवाचे एफर्ट्स आता सगळ्यांना दिसत असतात. तेव्हा काव्य आणि मानिनी तो व्हिडिओ बघतात आणि खूपच जास्त खुश होतात. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते, जीवा हे काय करताय तुम्ही? तेव्हा जीवा म्हणतो, काय करतोय काय? मी तेच करतोय जे मला करायला हवं. बघा बघा सगळ्यांनी बघा, ही आहे माझी नंदिनी, माझी बायको, माझी डार्लिंग. हिच्यासाठी मी इथे या रिक्षामध्ये राहणार आहे. एकदम फिल्मी स्टाईलमध्ये मी माझ्या नंदिनीला कन्व्हिन्स करणार आहे. माझ्या चकाचक बाईला मी माझ्या बरोबरच घेऊन जाणार आहे. काय मित्रांनो, बरोबर ना? त्यासाठी तुमच्या या भावाला तुम्ही सपोर्ट करा आणि नंदिनीला सुद्धा सांगा की लवकरात लवकर जीवाला माफ करून त्याच्याबरोबर आपल्या घरी जा म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी ही आता खरं तर खुश असते, पण जीवाला दाखवत असते की तिला राग आलाय. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्या इथे मानिनीला म्हणत असते, बघताय ना मानिनी काकू? तेव्हा इथे आता काव्या पुन्हा एकदा आई म्हणायला सुरुवात करते. ती म्हणते, आई, तिकडे जीवा नंदिनीताईला कन्व्हिन्स करण्यासाठी खूप छान प्रयत्न करतोय. म्हणजे आता जीवाला नंदिनीताई मिळेल आणि मला माझा बोका मिळेल, हो की नाही? पार देशमुख आता लवकरच माझे होतील. तेव्हा प्रेक्षकांनो, मानिनी काकू म्हणतात, असंच होणार आहे. तेव्हा त्या दोघींमधलं प्रेम बघून इथे पार्थ आता मनामध्ये सुखावलेला असतो. तेव्हा पार्थ तो व्हिडिओ बघतो. त्याला कळलेलं असतं की जीवा आणि काव्य हे दोघेही आता मनातून एकमेकांना विसरलेले आहेत. ते आता कधीच मोहन झालेत. म्हणूनच इथे जीवा नंदिनीसाठी प्रयत्न करतोय आणि काव्य माझ्यासाठी. तेव्हा इथे पार्थ आता मनामध्ये स्वतःलाच म्हणतो की काव्याला एक चान्स तर दिलाच पाहिजे. त्यांनी एवढा मोठा काही गुन्हा केलेला नाही आहे. त्यांनी जे काही केलं कुटुंबासाठी आणि आमच्यासाठी केलं. तेव्हा त्यांना गुन्हेगार ठरवणं हे चुकीचं आहे, असं आता पार्थला वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रम्याने जो बोका आणलेला असतो तो ती आता बाजूला पकडूनच झोपलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, त्याला आता बेडवरती छान पद्धतीने सजवून त्याचा चष्मा वगैरे तसाच लावून काव्य आता फ्रेश व्हायला गेलेली असते. ती आता फ्रेश व्हायला गेल्यानंतर त्या रूममध्ये आलेली असते रम्या. रम्या आता तो टेडी बघते. तिला खूप राग आलेला असतो ना. तिला असं वाटतं की अरे वा, म्हणजे आता ह्या टेडीचा वापर करून ही माझ्या पार्थला माझ्यापासून दूर करणार का? अशी क्यूट क्यूट हरकते करणार आणि पार्थला पुन्हा एकदा प्रेमात पाडणार. तेव्हा आता ह्या बोक्यालाच मी डिस्ट्रॉय करून टाकते. जसं मी पार्थला ह्या काव्याच्या आयुष्यातून बाजूला काढणार आहे ना, त्याची सुरुवात मी आता ह्या खोट्या बोक्यापासूनच करते. बोका काय? माझ्या पार्थला बोका म्हणतेस तू? तेव्हा प्रेक्षकांनो, रम्या आता तो टेडी उचलते. तो बोक्याचा टेडी उचलते आणि मग ती त्याला आता कापायला सुरुवात करते. त्याचा चष्मा काढून तोडून टाकते आणि त्यातला सगळा कापूस ती आता काढून टाकते आणि पूर्ण बोका इथे आता डिस्ट्रॉय केलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, रम्या हे सगळं करत असताना पार्थ तिच्या मागे उभा राहून हे सगळं बघत असतो. तेव्हा रम्या सगळा कापूस इकडे तिकडे फेकून देते आणि म्हणते, काव्या, तू कितीही प्रयत्न कर, पण पार्थ तुझा कधीच होणार नाही. पार्थ फक्त माझा आहे, माझा. आणि ती आता तिथून जाणार. तेवढ्यातच मागे पार्थ उभा राहून तिच्याकडेच बघत असतो. तेव्हा इथे पार्थ जोरदार तिच्या थोबाडीत देतो आणि म्हणतो, हे सगळं काय आहे रम्या? सांग ना, हे सगळं काय आहे? काय मिळालं तुला हे सगळं करून? त्यांचा टेडी ज्याच्याबरोबर त्या गप्पा मारायच्या, तो का तू तोडून टाकलास? पार्थला अजिबात आवडलेलं नसतं की रम्याने काव्याला त्रास दिलेला असतो. कारण तो काय म्हणालेला असतो की काव्या, या घरामध्ये कुणी तुम्हाला काही बोललेलं, तुम्हाला टॉन्ट मारलेले मला नाही आवडणार. आणि तसंच प्रेक्षकांनो झालेलं असतं. रम्याने इथे आता बोक्याचा टेडी फाडून टाकल्यानंतर इथे आता पार्थ भयंकर चिडलेला असतो. तेव्हा रम्या म्हणत असते, पार्थ तू प्लीज तिला सांगू नकोस. तेव्हा पार्थ म्हणतो, तू जे काही वागलेस ना रम्या, ते सांगण्यासारखंच आहे. मला अजिबात आवडलेलं नाही आहे तू जे काही वागलीस ते. कळलं तुला? काय मिळालं तुला हे सगळं करून? तो एक टेडी फाडून तुला काय मिळालं? समाधान मिळालं तुला? दुसऱ्याला त्रासात बघून तुला समाधान मिळतं? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, आणि अजून एक गोष्ट, पार्थ कधीच तुझा होणार नाही आहे. पार्थ तुझा ना कधी होता ना कधी तुझा होणार, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा त्यांना जे काही प्रयत्न करायचे आहेत त्यांना करू देत. तू आमच्या दोघांच्या मध्ये पडू नकोस. तुझं तुझं तुला आयुष्य नाही आहे का? तू ऑफिसमध्ये जा, तुझा वेळ तू तिथे घालव ना. तुला घरामध्ये इंटरफेअर करायची गरज नाही आहे, ते सुद्धा आमच्या दोघांच्या नात्यामध्ये. कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रम्या आणि लगेचच तिथून पळून गेलेली असते. ती म्हणते, पार्थ प्लीज कुणाला सांगू नकोस. आणि तिथून ती त्याला सॉरी म्हणून निघून गेलेली असते.
तेव्हा प्रेक्षकांनो, पारसुद्धा तिथून आता बाहेर जातो आणि त्यानंतरला त्याने बाहेर जाऊन लगेचच काव्यासाठी पुन्हा एकदा एक बोका ऑर्डर केलेला असतो. तसाच सेम टू सेम क्यूट बोका त्याने आता पुन्हा ऑर्डर केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्य आता जेव्हा बाहेर येते ती बघते तर काय, तिचा बोका इथे रम्याने फाडून तोडून टाकलेला असतो, डिस्ट्रॉय केलेला असतो. तेव्हा काव्य आता जोरात रडायला लागते. मालिनी काकूंना आवाज देते. ती म्हणते, आई लवकर इकडे या. हे बघा माझ्या बोक्याची कुणी अवस्था अशी केली आहे. हे सगळं रम्यानेच केलं असेल, मला माहिती आहे. तिलाच बघवलं नाही ना माझा क्यूट बोका. मला आणि माझ्या बोक्याला एकत्र तीच बघू शकत नाही आहे. हे तिचंच कारस्थान आहे, दुसरं कुणाचंही नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्य आता रडत असते. काव्याने रडून रडून आपले डोळे लाल केलेले असतात. तेव्हा इथे पार्थ आता कासावीस झालेला असतो. तो म्हणत असतो की तो बोका नसला म्हणून काय झालं, हा बोका आहे ना. कारण प्रेक्षकांनो, आता पुन्हा दुसरी डिलिव्हरी यायला वेळ लागणार असतो. आणि तेव्हा इथे आता काव्या आपले डोळे सुजून घेत असते. तेव्हा इथे तिला गप्प करण्यासाठी पार्थ आता तिच्या बाजूने बोलत असतो. तो बोका नसला म्हणून काय झालं डोकं खायला, मी आहे ना, माझं डोकं खा. तेव्हा इथे काव्या त्याच्याकडे बघून हसायला लागते. तेव्हा इथे वाईटातून काहीतरी चांगलं होतं असं म्हणतात, तसंच काहीसं इथे आता झालेलं असतं. रम्याने तो बोका डिस्ट्रॉय केलेला असतो, तो टेडी. पण आता पार्थ काव्याबरोबर बोलत असतो. काव्या रडत असते. तिने आपले डोळ्यांनी नाक लाल करून घेतलेलं असतं. ही गोष्ट आता पार्थला बघवत नाही, त्याला वाईट वाटत असतं आणि तिने गप्प राहण्यासाठी हे सगळं आता तो बोलत असतो. दुसऱ्याच दिवशी आता दुसरा टेडी आलेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या रुसून बसलेली असते, रागावून बसलेली असते. ती काही खायला तयार नसते, प्यायला तयार नसते. आणि तेव्हा इथे पार्थ तिला मनवण्याचा प्रयत्न करतच असतो कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने. आणि जेव्हा इथे डिलिव्हरी येते तेव्हा तो लगेचच जाऊन आता तो टेडी घेतो आणि त्यानंतरला काव्याच्या रूममध्ये नेऊन देतो. तेव्हा काव्या इथे बघते, ते गिफ्ट उघडून बघते आणि बघते तर काय, सेम आता बोका त्याने ऑर्डर केलेला असतो आणि त्याच्यावरती बोकासुद्धा लिहिलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, फक्त बोकाच नाही तर त्याच्याबरोबर एक फिस्कारलेली मांजरसुद्धा त्याने ऑर्डर केलेली असते तिच्यासाठी. कारण बोका आणि फिस्कारलेली मांजर यांनी नेहमी एकत्र राहिलं पाहिजे असं कुठेतरी पार्थलासुद्धा वाटत असतं. तेव्हा इथे बोक्याबरोबर फिस्कारलेली मांजर देऊन आता पार्थने काव्याला सरप्राईज दिलेलं असतं. तेव्हा काव्या इथे रडून रडून जी रुसून बसलेली असते, ती रम्यावरती जी काही रागवलेली असते, ते आता सगळं बाजूला गेलेलं असतं. आणि पार्थमुळे इथे पुन्हा एकदा काव्याच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेलं असतं. तेव्हा काव्या सगळं काही विसरून जाते आणि आता इथे लगेचच पार्थला मिठी मारते आणि ती म्हणते की मला माहिती आहे पार्थ, तुम्ही कितीही माझ्यावरती रागवलात, चिडलात, तरी तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल असलेलं हे अखंड प्रेम कधीही बाजूला होऊ शकणार नाही. तुम्ही कधीच मला रडताना कुडताना बघू शकणार नाही. मला माहिती होतं, जेवढं तुमचं माझ्यावरती अपार प्रेम आहे तेवढंच माझं तुमच्यावरती प्रेम आहे पार्थ. आणि त्याचीच जाणीव करून देण्यासाठी मी इथे प्रयत्न करायला आले. तुम्ही फक्त एक संधी देऊन बघा आणि जर त्याच्यामध्ये माझं काही चुकलं तर मला बोला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थने दिलेलं सरप्राईज हे आता सगळ्यांना खूपच आवडलेलं असतं. जेव्हा ही गोष्ट आता रम्या बघते तेव्हा रम्याला खूपच जास्त राग येतो की इथे पार्थने तिच्यासाठी पुन्हा एकदा बोका ऑर्डर केला, तो टेडी ऑर्डर केला आणि फक्त या वेळेला बोका नाही तर एक मांजरसुद्धा छान असे ऑर्डर केले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रम्याला त्या गोष्टीचा सुद्धा राग आलेला असतो. ती भयंकर जेलेस झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्य आता लहान मुलांसारखी खुश झालेली असते. तेव्हा मालिनी काकू तिच्यासाठी जेवायला आणतात. जेव्हा ती हातामध्ये बोक्याचा टेडी आणि मांजर घेते तेव्हाच ती इथे जेवायला सुरुवात करते. अगदी लहान मुलांसारखी वागत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्य आता खाया प्यायला लागलेली असते, आनंदात राहायला लागलेली असते. दोन्ही टेडी कवटाळून बसलेली असते. तेव्हा पार्थला खूप छान वाटतं. तेव्हा तो रम्याला बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, पुन्हा जर तू त्या टेडींना हात लावलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. आता मी काव्याला कसं बसं थांबवलंय, नाहीतर ज्या हाताने टेडी फाडलास ना तो हात पिरगाळून ठेवायला काव्याला वेळ लागला नसता. हे तुला पण चांगलंच माहिती आहे. मी तिला थांबवलं म्हणून ती गप्प बसली. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थने सांगितलेलं असतं, यापुढे जर अशी वागलीस ना तर काव्य तुझा हात पिरगाळेल ती वाट मी बघणार नाही. तुझा हातसुद्धा जागी राहणार नाही, हे मी तुला सांगतोय. जो काही राग असेल ना तुझा बाजूला ठेव.
काव्यावरती तो राग सातत्याने काढायची गरज नाही आहे, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. काव्याला त्रास दिलास तर मला त्रास होईल, ही गोष्ट तू आता लक्षात ठेव, असं पार्थने आता रम्याला समजवलेलं असतं. तर अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, रम्याने टेडी फाडलेला असला तरीसुद्धा पार्थने तिच्यासाठी पुन्हा एकदा बोक्याचा टेडी ऑर्डर केलेला असतो आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर एक फिस्कारलेली मांजरसुद्धा ऑर्डर केलेली असते. आणि त्यामुळे काव्याच्या चेहऱ्यावरील हरवलेलं हसू पार्थमुळे परत आलेलं असतं.